सामन्यासाठी? सर्वप्रथम मी सर्व टीमचे खूप खूप आभार मानतो, ज्यांनी जे मागच्या वर्षी आपण जे शब्द दिला होता आपण बुलढाणा नेक्स्ट इयर आयोजन करणार आणि ते करून दाखवलं. आयोजन करणं आणि खेळणं यामध्ये फार फार फरक आहे. आमची जे स्पार्टन टीम आहे जवळपास 1 महिन्यापासून सगळे 4 ते 5 तास 6 तास झोपले. प्लेयरला आरामाची सुद्धा गरज असते. सकाळी सामना खेळून इतर मॅनेजमेंट बघायचं, लॉट्स बघायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, हा अतिरिक्त मेंटली प्रेशर बाकी इतर काही. तरी पण तिसऱ्या राऊंडपर्यंत खेळले आणि आम्ही फर्स्ट सामन्यातच सांगितलं होतं की यावर्षी आपण बुलढाणा ट्रॉफी नाही जिंकायची, कारण की आपण आयोजक आहात. तर आपण येणाऱ्या कोणती जे टीम असेल ते ट्रॉफी जिंकेन त्याला त्याचे असो. तर खूप खूप थँक्यू. नक्कीच सर, खूप खूप शुभेच्छा आपल्याला भविष्यातील स्पर्धांसाठी. खूप चांगला खेळ राहिलाय खरं तर. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी, त्यानंतर खेळ, आणि खरं तर एक स्वाभाविक असतं ना ज्या वेळेला एखादा संघ त्याची जबाबदारी संपूर्ण स्पर्धेची आपल्या खांद्यावरती घेतो. त्यानंतर सकाळी मला माहिती आहे सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 पर्यंत या संपूर्ण आयोजन समिती आणि या सगळं खेळाडूंची या ठिकाणी हजेरी होती, आणि खरं तर मानसिक तणावही तेवढा असतो. असो, खूप चांगला खेळ आपण केलाय आणि आपल्याला पुढील स्पर्धांसाठी थोडं बाहेर येऊन जा. स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. चला तर या पहिल्या डावाला झाली आहे सुरुवात. जशी या पहिल्या डावाला सुरुवात झाली आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडतायत हिंदीचा एक गोड आवाज आमचे मार्गदर्शक सचिन चिम सर. धन्यवाद. थैंक यू डीजे। और अच्छी बल्लेबाजी गणेश इंगोले की तरफ से फिर से यहाँ पर गेंद सीधी सीमा रेखा तरफ जाती हुई 4 रनों के लिए डीजे। अब दोनों ही बल्लेबाज फिर से यहाँ पर इस बार अच्छी फील्डिंग और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 13 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान में चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज आरडी देशमुख। इस बार अच्छी गेंद, अच्छा शॉट लगाते हुए गणेश डुबे, मगर एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज गणेश डुबे को। और रन संख्या 14 रनों पर जा पहुंची है। फिर से यहाँ पर खेलना चाहते थे, इस बार अच्छी गेंद, अच्छी वापसी यहाँ पर। इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जा पहुंची है बगैर किसी विकेट के नुकसान पे 14 रन डीजे। और गेंदबाजी के लिए नागेश दूसरा ओवर लेकर पावर प्ले का राइट आर्म ओवर द विकेट अपने कदमों को तेज करते हुए। इस बार खराब गेंद और सही नसीहत, गेंद सीधी सीमा रेखा पार, 1 बाउंस 4 रनों के लिए डीजे। थैंक यू डीजे।
और अच्छी शुरुआत देने में कामयाब दोनों ही सलामी बल्लेबाज गणेश। इस बार अच्छी गेंद, अच्छा शॉट, यहां पर कवर के क्षेत्र में जाती हुई गेंद, बैक टू बैक बाउंड्री लगाने में कामयाब बल्लेबाज गणेश। डीजे चला, अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन और फ्री हिट का आता हुआ इशारा। फिर से यहाँ पर इस बार हवा में गेंद, मगर ये फ्री हिट थी, शायद यहाँ पर फील्डर को मालूम नहीं। अच्छी कैच पकड़ी थी मगर फ्री हिट। चलता हुआ दूसरा ओवर, इस बार अच्छी गेंद, ठीक तरह से बल्ले पर नहीं आई गेंद, फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 25, 25 रनों पर। इस बार खेलना चाहते थे, दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से वाइट का आता हुआ इशारा। अक्षय निर्मल की तरफ से और लेग अंपायर अमर साटे। इस बार कट कर दिया है, फिर से अबर गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रनों के लिए डीजे। थैंक यू डीजे। एक बेहतरीन शुरुआत देने में कामयाब दोनों ही सलामी बल्लेबाज गणेश डुबे और गणेश इंगोले। इस बार खराब गेंद और दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से वाइट का आता हुआ इशारा। चलता हुआ पावर प्ले का दूसरा ओवर, जिसे पूरा करते हुए गेंदबाज नागेश काफी महंगे साबित होते अभी तक। 4 गेंदों में 17 रन यहां पर खर्च करते हुए। इस बार खेलते हवा में गेंद, फील्डर उसके नीचे मौजूद और कैच यहां पर ड्रॉप होती हुई मिलता हुआ जीवन दान गणेश डुबे को यहां पर। फिर से यहाँ पर खेलते गेंद, फील्डर मौजूद, खाली क्षेत्र में जाती हुई गेंद और अच्छी फील्डिंग का नजारा। फिर भी यहाँ पर 2 रन लेने में कामयाब और बेहतरीन रनिंग यहाँ पर गणेश इंगोले के तरफ से। एक भारी भरकम शरीर के बल्लेबाज, काफी ताकत है इस बल्लेबाज में। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची है 34 रन बगैर किसी विकेट के नुकसान में। डीजे
इस बार गली के क्षेत्र में जाती हुई गेंद, गौरव गेंदबाज, और अच्छी फील्डिंग और रनआउट का चांस हो सकता है, मगर अच्छी रनिंग यहाँ पर गणेश इंगोले की तरफ से देखी जा सकती है। तीसरा ओवर लेकर गौरव, इस बार अच्छी गेंद गौरव की तरफ से, काफी देर के बाद डॉट गेंद देखने को मिली। फिर से यहाँ पर बल्लेबाज तैयार, इस बार खेलना चाहते थे, किनारा लगता हुआ गली के क्षेत्र में जाती हुई गेंद, और इस बार एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। और इस बार स्ट्राइक पर है गणेश इंगोले। अच्छी बल्लेबाजी अभी तक दोनों ही बल्लेबाजों की तरफ से। चलता हुआ तीसरा ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज गौरव, इस बार काफी बेहतरीन शॉट लगाने में कामयाब, मैक्सिमम सीधा 6 रनों के लिए तारामंडल में। डीजे थैंक यू डीजे। काफी ताकत है इस बल्लेबाज में। फिर से लपेट कर खेलना चाहते, इस बार हवा में गेंद और अच्छी वापसी गौरव की तरफ से। अपने ही फॉलो थ्रो में विकेट लेने में कामयाब गौरव, और लगता हुआ ये पहला छटका। डीजे डीजे। और बल्लेबाजी के लिए मदन, कप्तान मैडी। अभी भी इस ओवर से एक गेंद आना बाकी, रन संख्या 43 रन। इस बार बेहतरीन शॉट मैडी की तरफ से, कवर के क्षेत्र में कोई चांस नहीं यहाँ पर, और गेंद सीधी सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची 47 रनों पर, 1 विकेट के नुकसान में। और ड्रिंक्स ब्रेक डीजे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने। क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा। क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न। सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका। क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते। बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय। अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च। कमी खर्चात हमखास उत्पादन। क्रॉपक्रेस्ट इंडिया। कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर। कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी,
शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या इस बार किनारा और अच्छी कैच यहाँ पर गौरव की तरफ से देखने को मिली और पहली ही ओवर में आरडी ने विकेट यहाँ पर ले चुके हैं डीजे. थैंक यू डीजे, क्या बात है गोरिल्ला. और फिर से गेंदबाज और थोड़ा अंपायर के लिए आता हुआ डिसीजन, साइड लाइन चेक करते हुए शायद. और आगे का कमेंट्री का बाल संभालेंगे हमारे मित्र अनिकेत बामंदे. नो बॉल. या दरम्यान नो बॉलचा इशारा. धन्यवाद सचिनजी चिम सर, ज्याचा आतापर्यंत आपण आवाज ऐकत होतात. सचिनजी चिम सर आपल्यासोबत जुळले होते. येणारा बॉल फ्री हिट. इकडे जर पाहिला तर लोवर अगदी बॉटमला बॉल जाऊन लागतोय, त्यामुळे फुललेंचा चेंडू आणि ड्राईव्ह तिकडे केलाय. त्या बॉलवरती 2 धावा सहजतेने जोडल्या गेल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 50 धावा 50. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. 2 गडी बाद झाल्यात. आणि बॅटिंग जर पाहिली ना आतापर्यंत, मदन डहाके आणि सचिन बांदुर्गे आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. जागा बनवली इकडे, डीपमध्ये फिल्डर आहेत आणि तिथे जर पाहिलं तर अगदी सहजतेने या बॉलला परत करतील. डीपमध्ये डिस्टन्सही तेवढं होतं, त्यामुळे 2 धावा अगदी सहजतेने उपलब्ध होत्या आणि त्या 2 धावा पूर्णही करतायत हे दोन्ही फलंदाज. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 52 धावा 52. ओ बॅटच्या बाहेरची कडा लागली आहे. फ्लाय स्लिपला फिल्डर, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल.
आणि बॅटिंग बघा, बॅटिंग अव्वल दर्जाची केली गेली आहे. पहिल्या काही पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जर पाहिलं तर दणानून बॅटिंग झाली आहे. ज्या पद्धतीने सलामीला बॅटिंगसाठी जाणले गेले आहेत गणेश इंगोले, त्यांच्याबरोबर गणेश दुबे, या दोघांनी आज मात्र सलामीला येतच अगदी इंटेंट साफ केला की आम्ही पहिल्याच ओव्हरपासून, अगदी पहिल्याच बॉलपासून धडाडीची बॅटिंग करू, आणि ती धमाकेदार बॅटिंग केली आहे आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एक वेळ त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डरच्या हातामध्ये हा फटका खेळून काढलाय. या बॉलवरती दुसऱ्या धावेचाही कॉल होता, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा सहजतेने जोडल्याही गेल्यात. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026चं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे, आणि नियोजनही त्या पद्धतीने केलं गेलं आहे. अगदी सूक्ष्मपणे प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करत, लक्ष देत, मैदानाची खेळपट्टीपासून तर अगदी खेळाडूंच्या जेवणापासून सगळ्या गोष्टी अगदी नियमात आणि नियोजनात आणि वेळेतच या ठिकाणी नियोजित केल्या गेल्या. त्यामुळे या संपूर्ण आयोजन समितीचा, त्याचबरोबर आमच्या बुलढाणा ॲग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि परिसरातील सर्व कृषी केंद्र असतील, त्यानंतर आमचे ॲग्रो एम्प्लॉईज असतील, त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण त्यांचं सहकार्य, विशेष सहकार्य राहिलं आहे. त्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा आज 4थ्या दिवस आपण पाहतो आहे. उद्याचा दिवस जर पाहिला तर 56 धावफलकावरती पाहायला मिळते. त्यामुळे जर धावसंख्या जर पाहिली तर 56, 2 गडी बाद, आणि या मॅचमध्ये 4 ओव्हर समाप्त झाल्यात पहिल्या डावातले. उद्याचा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण दिवस, ऐतिहासिक दिवस ठरणार आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल आणि त्याचबरोबर फायनलचा सामना आणि तिसरा प्राईजचा सुद्धा फायनल सामना असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये मराठी सिने अभिनेते, त्याचबरोबर हास्य जत्रा फेम, विदर्भाची एक शान, विदर्भाचा मान, आणि खरं तर उद्याच्या दिवसातलं प्रमुख आकर्षण भरत गणेशपुरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. लोअर फुल टॉस आहे, स्वीप चांगला केलाय तिकडे डीपमध्ये, फिल्डर अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 57 धावांवरती. आतापर्यंत बॉलिंग चेंजेस जर पाहिले तर आर डी देशमुख यांनी 2 ओव्हर टाकले आहेत, 23 धावा त्यांनी खर्च केल्या, एक विकेटही त्यांच्या नावी आजच्या दिवसात आहे. नागेश पुंडे बॉलिंग करत थोडेसे ते महागातच ठरले आहेत आजच्या दिवसात, 20 धावा अगदी त्यांनी खर्च केल्यात. आतापर्यंत गौरवची इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली आहे बघा. आतापर्यंत जर पाहिलं तर 15 धावा त्यांनी खर्च केल्यात, आणि मैदानाच्या आतमध्ये एक विकेट सुद्धा आजच्या दिवसामध्ये त्यांच्या नावी राहिली आहे. धावसंख्या 58, 58. हो, जागा बनवली, खूप जास्त स्वतःला शफल केलं आणि बॉलची लाईन चुकवली यावेळेला फलंदाजाने. आणि ज्या वेळेला एखाद्या वेळेला गोलंदाजाची लाईन चुकते ना, आणि त्यावेळेला आपण त्याला पिक करू शकला नाही आहात, तर नक्कीच थोडंसं इकडे जर पाहिलं तर संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. नक्कीच गाणं सुद्धा लागेल गोरीला, त्यासाठी तुम्हाला थोडासा थांबावं लागेल. हो, इकडे सुद्धा पुन्हा एक वेळ आखूटप्प्याचा, नक्कीच समोर फुलर लेनचा बॉल होता, अक्रॉस द लाईन गेले, आणि लेगबाईचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 59, 59 धावा, 2 गडी बाद, आणखी 3 बॉल बाकी असताना 5व्या ओव्हरचे. धावसंख्या धावफलकावरती 59 धावा, 59. अगदी बांधून ठेवलं आतापर्यंत. जर पहिल्या काही ओव्हर्समध्ये धावा आल्या, त्यानंतर मात्र अगदी बांधून ठेवलं आहे. परंतु किती वेळ बांधाला पर फलंदाजाला, किती वेळ बांधाल. अगदी स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि प्लॉट केला मैदानाच्या बाहेर. आहे तो एक टप्पा इंटू द रोप, चौकार. डीजे थँक्यू डीजे, डीजे थँक्यू. आणि इकडे जर पाहिलं तर बॅटची कळा होती आणि कॅच होऊ शकला असता, कॅच इथे ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आणि आजचा दिवस जर पाहिला तर अगदी मनोरंजन केलंय गोरीला, त्यांच्याबरोबर तात्या विंचूने. आणि खास जर पाहिलं तर चिखलीवरनं आपण या गोरीला आणि त्याचबरोबर तात्या विंचूला आमंत्रित केलंय. आणि खरं तर जर यानंतर आपल्या इकडे अशा स्पर्धा असतील, त्याचबरोबर कोणतीही
समारंभ असू द्या त्यांच्यासाठी तुम्हाला मनोरंजनासाठी नक्कीच गोरिला आणि तात्यावेंच उपलब्ध होतील. जरूर त्यांच्यासोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे. हो, इकडे टॉपेज झालाय. लिडिंग एज बॉल हवेत, परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल. दुसऱ्याही धावेचा कॉल आणि 2 धावा इकडे सहजतेने जोडल्या जातील. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या धाव फलकावरती 2 धावेंच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हर समाप्तीनंतर 66 धावा 2 गडी बाद. म्हणजेच की जर पाहिलं तर पहिल्या काही ओव्हर्स मध्ये पहिल्या 6 ओव्हर समाप्त होत ओके, एक शॉर्ट्स रन असणार आहे. म्हणजेच की 5 ओव्हर समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 65-65 2 गडी बाद. टीम स्पार्टन वाशिम. थँक्यू डीजे. 5 ओव्हर समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 65 धावा. कारण शेवटच्या बॉलवरती 2 धावा जरूर त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु एक शॉर्ट रन होता, त्यामुळे एकच धाव तिकडे जोडली जाईल. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील सर, 1 मिनिट थांबायचं. दीपक असतील बॉलिंग साठी. दीपक देशमुख. ओ, जागा बनवली. काय जागा बनवली आणि काय फटका खेळलाय. मैदानाच्या बाहेर ठोकून दिलाय. बॉल जातोय अगदी डीप स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय धडाका धमाका षटकार. थँक्यू डीजे. ज्या वेळेला सचिन यांच्या स्लॉट मध्ये बॉल आला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅच मध्ये त्या वेळेला प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. शेवटच्या क्षणांमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये पहिल्या डावातला खेळ चाललाय आणि फिनिशिंग टच देत असताना फिनचिटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक वेळ जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र साफ नकार दिला. रनआउटचा चान्स इकडे, परंतु मात्र बॉलला कलट केलं, परंतु यष्टांवरती इकडे लावलं गेलं नाहीये. त्यामुळे वेळेतच आणि अगदी सेफली परतल्यात नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज मदन डहाके. ओ, इकडे जर पाहिलं तर लोअर फुल टॉस होता, कॅच पकडला गेलाय. वेल टेक. काय कॅच पकडला इकडे. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर जाऊन पोहोचते आहे अगदी अकोटप्याचा बॉल शॉर्ट फील्ड केलाय. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली. कॅच घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु हातामध्ये होता कॅच. इकडे हातातून निसटलाय. इकडे कॅच गमावला गेलाय. नरेश मस्के आलेत आता आणि खरं तर नरेश मस्के यांच्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी जर पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या अगदी 2 धावेने 73 वर जाऊन पोहोचते आहे. पहिला डाव चालला. इकडे जर पाहिलं तर बॅटिंग आतापर्यंत अफलातून केली गेली आहे. पायात टाकलाय अनसाइडला डीप मध्ये फिल्डर. डीप मिडविकेच्या क्षेत्रामध्ये दुसरा धावेचा कॉल. रनआउटची संधी. स्ट्रायकिंग एंडला अगदी लेझी
लेझी रनिंग केली इथे आणि विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये धावबाजीच्या रूपामध्ये धक्का क्रमांक 4 लागतोय टीम स्पार्टन 11 वाशिम संघाला. धावसंख्या फलकावरती 74 धावा. शेवटचा बॉल असणार आहे या शेवटच्या ओव्हरचा, म्हणजेच की इनिंगचा शेवटचा बॉल. इकडे जर पाहिलं तर बॅटच्या बाहेरची कडा होती. तर धावसंख्या फलकावरती 75 धावा 75 आणि 76 बनवायच्या आहेत. टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाला 76 धाव्यांची गरज आहे. जर पहिला डाव पाहिला ना तर पहिल्या डावामध्ये सलामीला बॅटिंग करण्यासाठी आले. सलामीला बॅटिंग चांगली झाली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर ज्या पद्धतीने डीजे नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लियर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसरसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसायटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरीसारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करीत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या
शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट्स, तेही सर्वोत्तम दरात. आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. .inच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित प्रेक्षकांचं, या मंचावरती विराजमान आमच्या अधिष्ठित मान्यवरांचं, त्याचबरोबरीला सर्व क्रीडा रसिकांचं या दुसऱ्या डावामध्ये आहे स्वागत. 76 धावेंचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर दीपक देशमुख, RD देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इकडे घेतला गेलाय. आता RD देशमुख स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आणि नरेश मास्के सुरू करता आहेत या पहिल्या ओव्हरला. दुसऱ्या डावातला पहिला ओव्हर इकडे वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. 76 धावेंचं लक्ष अगदी 6 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बनवलं. पहिल्या डावामध्ये 75 धावा, 76 धावेंचं लक्ष ठेवलं गेलं टीम स्पार्टन वाशिम संघाकडून. ड्राईव्ह चांगला केलाय, समोरच्या दिशेला गॅप मध्ये आहे, फिल्डर धाव करतायत बॉल पर्यंत. अगदी लंबा चेज होता बघा, अगदी लॉंग ऑन वरनं अगदी लंबा चेज त्यांनी केला, धाव केली, जोरात धावले
आणि धावाही वाचवल्या आपल्या टीमसाठी. एकूण जर पाहिलं तर 2 धावा येतील या बॉलवरती. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या अगदी आता जाऊन पोहोचते आहे 8 धावा. दोन्ही जर संघ पाहिले तर अगदी एकमेकांचेच मित्र संघ आहेत आणि दोन्ही संघ वाशिमचेच आहे. एका बाजूला जर पाहिलं तर स्पार्टन वाशिम, दुसऱ्या बाजूला टीम वाशिम ॲग्रो असोसिएशनचा संघ. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. धावा वाचवल्या निश्चित इथे. अटेम्प्ट बघा, अगदी जर पाहिलं तर जिकडे बॉल वेगाने जात होता तिथे अगदी हात टाकला गेला आणि फिल्डरने आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या. एकूण 3. याच पद्धतीने फिल्डिंगची गरज असणार आहे, कारण पहिल्या डावामध्ये बॅटिंग तशी केली आहे आणि तोच कॉन्फिडन्स, तोच आत्मविश्वास घेऊन दुसऱ्या डावातही उतरलाय टीम स्पार्टन वाशिमचा संघ. अपील आहे, बॅटची कडा आणि विकेट किपरचा इकडे सहारा. विकेटचं बदन, दीपक देशमुखची एक मोठी विकेट येते आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. दीपक बाद होतील 5 धावा करत. इकडे धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाला. एक मोठी विकेट आली आहे. खरं तर ज्या खेळाडूवरती आजच्या दिवसामध्ये, ज्या फलंदाजावरती सलामीला बॅटिंग करण्याची जबाबदारी संघाने सोपवली, दीपक बाद झाल्यात अगदी सस्त्यामध्ये. 5 धावा त्यांनी आजच्या दिवसात केल्या. ते क्वार्टर फायनलमध्ये, सेमीफायनलसाठी दाखल होण्यासाठीचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅकफुटला जात चांगला खेळला फटका, गॅप भेटलाय, जणू काही सुईमध्ये दागा ओवला इकडे फलंदाजाने. बॉल जातोय अगदी वेगाने ट्रॅव्हल करत डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय फटका, चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 13 धावा, 13. अगदी जर पाहिलं तर 76 धावांचं लक्ष आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट जरूर आली आणि ज्या पद्धतीने विकेट आली असं वाटलं दबाव वाढेल, परंतु मात्र दबाव इकडे घेऊन आले नाही ते डगआउटमधनं, आपल्या ड्रेसिंग रूममधनं फलंदाज. कारण त्यांना माहिती आहे अगदी पहिल्याच बॉलवरती त्यांनी फटका खेळला. गौरव जंगले आलेत आणि त्यांनी अगदी पहिल्याच बॉलवरनं इंटेंट साफ केला की आम्ही बॅटिंग अशीच करू. दबाव मात्र आमच्या खांद्यावरती नक्कीच आपण बनवू शकणार नाही आहात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आणि बॉलिंगसाठी आता कॅप्टन स्वतः मदन डहाके मॅडी पाहायला मिळतील आपल्याला. आर.डी. देशमुख स्ट्रायकिंग एंडला. ओ इकडे बॅकफुटला जात कव्हर्स मध्ये फटका खेळला एका मात्र धावेसाठी. एक धावेने जर पाहिलं तर इकडे स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळतात. आणि बघा ज्या पद्धतीने जर पाहिलं ना तर बॉलिंग चेंजेस करत असताना संघाचे कॅप्टन टीम वाशिम स्पार्टन 11 संघाचे नक्कीच त्यांना माहिती आहे, एकमेकांचा खेळ अगदी पुरेपूर माहिती आहे, त्यामुळे कशा पद्धतीने बॉलिंग चेंजेस करतील हे सुद्धा बघण्यासारखं. दुसऱ्या बाजूला किती आणि कशा पद्धतीने धावा करतील या ओव्हरमध्ये गौरव जंगडे याच्यावरती नजर आहे. हो बॅकफुटला आताही गेली आहे, काय पंच लगावला, जणू काही चाबूक चालवलाय आणि बॉल पुन्हा एक वेळ त्या क्षेत्रामध्ये अगदी कॉम्बी बुक आणि रिप्ले पाहायला मिळतोय त्याच अगदी फटक्याचा. या चौकाराने पुन्हा एक वेळ इंटेंट साफ, आलाय चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 18. अगदी गौरव जंगडे आज या खेळाडू जर पाहिला तर मागच्या 2 बॉलमध्ये बाउंड्री सोबत डील करतोय. 2 चौकार लगावल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक परंतु ओळखलं यावेळेला मदन डहाकेने मॅडीने, त्यामुळे अगदी चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 समोर टाकला, गुड लेंथला टाकला. त्यांना माहिती होतं की गौरव स्लिपिंग डाऊन द ट्रॅक येत आहेत. अगदी शेवटच्या क्षणांमध्ये बॉलचा टप्पा चेंज केला. खरं तर ही कलात्मकता आहे मॅडीची, अनुभव आहे. अनुभव सांगतोय की कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि तो अनुभव अगदी पुरेपूर या बॉलवरती पाहायला मिळालाय मॅडीकडून. त्यामुळे या बॉलवरती अगदी तेवढ्या क्विक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चेंजेस केले.
एक सिंगल मात्र धाव इकडे जोडली गेली, धावसंख्या 19. आई बॉल शॉर्ट ऑन पूल चांगला केलाय. इकडे जर पाहिलं तर एक सिंगल मात्र धाव जोडण्याचा प्रयत्न आणि सिंगल इकडे जोडलीही जाईल तेवढी. स्ट्राईक रोटेट होते आहे. धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा 20. फ्लोर लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, परंतु मात्र फेकी जोपर्यंत करतील तोपर्यंत इकडे सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे. धावसंख्या 21 आणि 21 धावा धावफलकावरती जशा झाल्यात अगदी सुरुवात पुरेपूर मोठ्या फटक्यांची झाली आणि गौरवच्या वाटमधून ते मोठी फटकेबाजी आतापर्यंत आली आहे. RD देशमुख मागच्या 4 बॉलमध्ये 5 धाव्यांची खेळी. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस होता, गॅपमध्ये ढकललाय जरूर. फिल्डर इकडे चेस करताय बॉलला. पायाचा वापर पुरेपूर फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरीही कंप्लीट केली आहे. 3 धावा पूर्ण होतील या शेवटच्या बॉलवरती. 2 ओव्हरचा या दुसऱ्या डावातला खेळ समाप्त आणि पॉवर प्ले समाप्त होत असताना 24 धाव संख्या, 1 गडी बाद. पुढचे 24 बॉल आणि 52 धावांची गरज आहे वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाला. डीजे 24 बॉल 52 धावेंची गरज इथून आहे आणि पुढच्या काही ओव्हरमध्ये काय आणखी या खेळाला थोडंसं, या खेळीला दोन्ही फलंदाज अगदी गतिमान करतील का, ॲक्सिलरेटरवर पाय ठेवतील का? कारण 24 बॉलमध्ये 52 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. सरासरी आत्तापर्यंत 12ची राहिली आहे जरूर, परंतु मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये डेप्थ असणार आहे. टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघ काय पुढच्या काही ओव्हर्समध्ये खेळीला अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न करतील का? ओके, तिसरा पंचाकडे मागणी केली गेली आहे व्हाईट साठी. आपण चेक करायचं आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असणार आहे. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. 24 बॉल 51 ची गरज इथून आहे. आकुटप्याचा बॉल काय पुल केलाय आणि पहिलेच्या क्षेत्रामध्ये या बॉलला गुल केलाय. अप्रतिम फटका. RD देशमुखचा धडाका धमाका. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर आलाय षटकार. RD देशमुख बघा, पहिल्या काही बॉल्स वरती खरं तर इकडे खेळपट्टीवरती वेळ घेतला, खेळपट्टीला समजून घेतलं, सेट झाले, नजर रोखली मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आणि त्यानंतर मात्र हा पहिला षटकार त्याने इकडे लगावलाय या रन चेज मध्ये. 23 बॉल 45 ची इथून गरज आहे. लोअर फुल टॉस दूर ठेवण्याचा प्रयत्न. इकडे ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेचलाय. डीप मध्ये फिल्डर आहे त्यामुळे या बॉलवरती 2 धावा सहजतेने जोडल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 33 22 बॉल मध्ये 43 ची गरज आहे. इकडून जर पाहिलं ना तर टीम वाशिम ॲग्रो संघाला
ज्या पद्धतीने खेळ चालला ना तसाच करायची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आता थोडेसे जर पाहिले तर इंडिकेटर लागलेत टीम स्पार्टन 11 वाशिम संघाचे, कारण त्यांना इकडून विकेटची फार गरज असणार आहे. विकेट कशा पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करतील का, इकडे ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये धावा जोडल्या जातील. हो बॉल शोधता इकडे क्षेत्ररक्षक, तिसरीचाही कॉल आणि 3 धावा इथे जोडल्याही जातील. हो 4 धावा येत आहेत. खरं तर तिसरी कंप्लीट केली होती, तिकडे जर पाहिलं तर चौथी कंप्लीट केली गेली आहे. तिकडे जर पाहिलं तर 4 धावा धावून काढल्यात. बघा किती अगदी जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये ओव्हरथ्रो झाला आणि चौथीही धाव कंप्लीट होते आहे. बॅकफुटला दात कट करण्याचा प्रयत्न. इकडे जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे या बॉलवरती एक मात्र सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 38-38. 20 बॉल 38 ची गरज या मॅच मध्ये आहे. 20 मध्ये 38 धावा करायच्यात. आता दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सरासरी जरूर 14 ची असणार आहे, परंतु मात्र रिक्वायर्ड रन रेट तरी लक्ष द्यावं लागणार आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला ना तर अगदी 11 वरती आहे, त्यामुळे इथून जर विकेट्स आल्या तर दबाव वाढेल. जर विकेट्स घेण्यासाठी असमर्थ राहिला स्पार्टन 11 वाशिम संघ तर त्याच्यासाठी थोडंसं इकडे बघा संकट वाढवणारा फटका आलाय मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, बॉल डिस्पॅच केला, एक टप्पा उचडी का जातोय एक्स्ट्रा कव्हर बॉल लाईनच्या पलीकडे, आणखी लागलाय चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 42-42. 19 बॉल 34 धावेंची गरज. 19 मध्ये करायच्या 34 धावा या मॅच मध्ये. खरं तर बॅटिंग ही तशी आहे ना गौरव जंगडे यांची. खरं तर हा खेळाडू आहे ना क्लासिकल आहे. क्लास या खेळाडूकडे भरपूर आहे, वेळ भरपूर आहे, त्यामुळे अगदी सहजतेने फटके खेळतो. पुन्हा इकडे बॅकफुटला जातं, इकडे कट जरूर केलाय फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव इकडे उपलब्ध होती शेवटच्या बॉलवरती. एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीने या 3 ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हर समाप्तीनंतर वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 43 धावा. पुढचे 18 बॉल आणि करायचे आहेत 33 धावा आणि वेळ असणार आहे ड्रिंक्स ब्रेकचा डीजे. थँक्यू डीजे. गाणे दुसरे लाव, हे गाणे लग्नात वाजणारे, लग्नातले नको, मॅच मधले पाहिजे आपल्याला. का म्हण डीजे.
थँक्यू डीजे आणि बघा ड्रिंक्स ट्रॉलीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन कांबळे आणि खरं तर ही ड्रिंक्स ट्रॉली अगदी या ड्रिंक्स ट्रॉलीच्या वर बसून अगदी हाय बाय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन ड्रिंक्समॅन पवन स्वप्नील पोपळगट त्याचबरोबर संपूर्ण आमची अगदी पाणी पाजणारी ही टीम आहे 18 बॉल 33 ची गरज 18 मध्ये करायच्या 33 धावा या मॅच मध्ये तर आणि आता सेमीफायनलचे लॉर्ड्स या ठिकाणी आपल्या इकडे मैदानावरती पडता आहेत सेमीफायनलचे लॉर्ड्स कशा पद्धतीने सेमीफायनलचे सामने खेळवले जातील अवघ्या काही क्षणातच ऑन कॅमेरा आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत नांदेड संघाचे कॅप्टन प्रदीप सर इकडे आपण लॉर्ड्स पाडतो आहोत तर इकडे यायचं लगेच त्यानंतर स्पार्टन 11 वाशिम आणि त्याचबरोबर वाशिम ॲग्रो असोसिएशन दोन्ही संघाचे प्रतिनिधी जर इकडे असेल ताडोबा टायगर नागपूर संघाचा प्रतिनिधी कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे सेमीफायनलचे इकडे लॉर्ड्स पडतायत अपील केली आहे लाऊड अपील आहे पंचांचा इकडे इशारा येत असताना हा वाईट बॉल आहे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल धाव फलकावरती म्हणजे की 17 बॉल 31 ची गरज आहे जसा खेळ सुरू आहे ना टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाकडून तसाच खेळ करण्याची गरज आहे एखाद्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर इथून मोठा फटक्याची गरज आहे त्यानंतर मात्र सिंगल डबलचा खेळ पुरेपूर झालाय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून नो रिक्स फटकेबाजी ज्याला म्हणावी तशीच फटकेबाजी सुरू आहे जसा खेळ स्वाभाविक खेळ या दोन्ही फलंदाजाचा आहे तोच स्वाभाविक खेळ काही अगदी शिल्लक करण्याचं काम नाहीये काही अगदी वेगळं करण्याचं काम इकडे करत नाहीये दोन्ही फलंदाज जसा खेळ सुरू आहे स्वाभाविक नॅशनल गेम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे चेक चला आता दरम्यान सिक्सर 6 धावा इकडे मात्र स्कोर बोर्ड जोडतात आहे तर सेमीफायनल्सचे जे आता उद्याचे लॉट्स आहेत ते मात्र आपण इकडे पाडतोय 4 संघ जे मात्र उद्या खेळणार आहेत ताडोबा टायगर्स चंद्रपूर तदनंतर दुसरा संघ नांदेड वॉरियर्स आणि नाशिक आणि या मॅचची विनर असे 4 संघ आहेत ताडोबा नांदेड नाशिक आणि या मॅचची विनर तर सेमीफायनल्सच्या मॅचेसचे लॉर्ड्स इकडे पडताय किती ओव्हरच्या 8 ओव्हरच्या मॅचेस उद्या राहतील 2 सेमी 1 थर्ड प्लेस ओके 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 2 मिनिट हे बघा ओके पहिली जी चिठ्ठी निघाल एक चिठ्ठी उठणार आहे पहिली जी चिठ्ठी उठल ती तिसऱ्या नंबर वाल्याशी खेळल आणि जी दुसरी जी चिठ्ठी उठल ती चौथ्या चिठ्ठीशी खेळल एकच चिठ्ठी उचलायची आहे ओके यस तर चला 4 चिठ्ठ्या आहेत एक चिठ्ठी उचल बेटा एक उचल एकच घे हा एक दे हा संघ पहिला मॅच खेळेल आणि हा संघ आहे करायचे आहेत 12 बॉल आणि 23 धावा वाशिम यस वाशिम स्पार्टन 11 ओके तर या मॅचचा विनर जो राहील तो उद्या पहिली मॅच खेळेल हो यस बरोबर हो आणि ही जी चिठ्ठी आहे ही दुसऱ्या सेमीफायनलची पहिली चिठ्ठी आहे नांदेड वॉरियर्स उद्या दुसरा मॅच खेळेल आता पहिला जो सेमीफायनल होणार आहे या मॅचच्या विनर टीम सोबत जे खेळेल त्यांची ही चिठ्ठी आहे नाशिक विरोधात या मॅचची विनर टीम हा पहिला सेमीफायनल राहील दोन्ही टीम्स ज्या मैदानाच्या आतमध्ये खेळताय जो जिंकेल तो पहिला सेमीफायनल खेळेल उद्या आणि ताडोबा टायगर्स दुसरा नांदेड वर्सेस ताडोबा टायगर्स हा मात्र दुसरा या मॅचची विनर आणि नाशिक पहिला आणि ताडोबा आणि नांदेड दुसरा ओके ओ टू कॉम्बॉक्स आणि केजी बामंदे करायचे आहेत 12 बॉल 23 धावा बॉल हवेत ओ जागेवरून
खडे 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 ठोकला वाघाने इकडे षटकार आणि बॉल जातोय सरळ डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धम्माका षटकार. थँक्यू डीजे. खडे खडे षटकार ठोकलाय. गौरव का बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. आणखीन एक बॅकफुटला जात चांगला खेळत असताना अगदी वेगाने ट्रॅव्हल करतोय कव्हर्स मध्ये, परंतु मात्र या बॉल वरती दुसरा धावेचा कॉल होता आणि 2 धावा इथे सहजतेने जोडल्या गेल्यात. 10 मध्ये करायचे आहेत या मॅच मध्ये 15 धावा, परंतु मात्र बॅटिंग गौरव जंगडेची या मॅच मध्ये 11 बॉल 31 धावेची खेळी. काही स्वाभाविक जर पाहिलं तर काही वेगळं केलं नाहीये, मात्र स्वाभाविक खेळाला इकडे प्राधान्य दिलं आजच्या दिवसात या रन चेस मध्ये. स्पार्टन वाशिमचा संघ गोलंदाजांना आज मात्र अगदी घुटण्यावरती आणलं या दोन्ही फलंदाजांनी. विकेट गमावली नाहीये. जर पाहिलं तर आजचा दिवस ज्या पद्धतीने खेळायचा होता त्या पद्धतीचा खेळ स्वाभाविक राहिलाय टीम वाशिम ॲग्रो. हाई बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल वर गेलाय, दूरही तेवढा आहे आणि इकडे मात्र कॅच जसा ड्रॉप झाला तसा बॉल एक टप्पा उसळी खा जातोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा येतोय गौरवच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आणि बघा जर पाहिलं तर आता गरज आहे इकडे 9 हो पुन्हा एक वेळ फुलरलेनचा बॉल समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु प्रयत्न त्याच्यापेक्षाही अफलातून सचिनच्या फिल्डिंग अटेम्प्ट मध्ये सर्वस्व झोकून देत असताना बाउंड्री चेंज केली आणि तिथे धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 धावेंचा बचाव. 8 मध्ये करायच्या त्या मॅच मध्ये 9 धावा. 8 बॉल 9 ची गरज आहे. सामना बराबरीचा आहे. 8 मध्ये 9 करायचा आहेत, परंतु या मॅच मध्ये जर डॉट बॉल आले, विकेट आल्या तर पुन्हा एक वेळ दबाव वाढवण्याचं काम करू शकतात इकडे मॅडी कॅप्टन मदन डहाके. आठ बॉल मध्ये करायच्या 9 धावा, 8 मध्ये करायच्या 9 आणि बॅटिंग बघा. परंतु जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये मदन डहाके कॅप्टन, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आणखीन एक चौकार लागला. ओ स्वीप करायचा होता, परंतु मात्र इकडे विकेट किपरच्या पाठीमागे बॉलला चेस करत आहेत. पायाचा पुरेपूर वापर इकडे फिल्डर करत असताना, परंतु मात्र 2 धावा, अगदी 3 धावा येत आहेत. दुसरीचा प्रयत्न, 3 धावा सहजतेने जोडल्या जातील या बॉलवरती. धाव संख्या 3 धावेंच्या मदतीने 70 धावा. आता करायच्या आहेत 7 बॉल मध्ये 6 मात्र धावा. थकल्यात आणि धावा यांनी केल्याय. बघा या अगोदरचे पहिल्या फेरीतले त्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने तुम्ही उचलून बघा. टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाचे, त्यांनी त्यांच्या बॅटमधून जरूर मोठे फटके आले नाही, परंतु मात्र त्यांनी रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अव्वल करत धावा आपल्या संघासाठी केल्या. सिंगल डबलला महत्व दिलं या संघाने आणि सिंगल डबलने यांना महत्व दिलंय आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 7 मध्ये 6 ची गरज आहे. बागपुटला जात खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव अगदी सहजतेने मिळून जाईल. थोडीशी मिसफील्ड, दुसरीचा ही कॉल आणि 2 धावा इकडे अगदी पाहायला मिळत आहेत. 2 धावा म्हणजेच की 5 ओव्हर समाप्त, 72, 1 गडी बाद मात्र झालाय. 6 बॉल शेवटचे आणि करायच्या त्या मॅच मध्ये 4 धावा. 6 बॉल आणि 4 मात्र धावेंची गरज आहे. चला लवकर लवकर आपण इकडे फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 बॉल आणि मात्र 4 धावेंची गरज. आणि प्रेक्षक उद्याच्या दिवस जर पाहिला ना तर इकडे सेमीफायनलचे उद्याच्या दिवसामध्ये सामने मी तुम्हाला सांगतो. यातला विजयी संघ तो खेळताना पाहायला मिळेल नाशिक ॲग्री कॉस संघासमोर. सकाळच्या सत्रातला पहिला सामना असणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता या पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होईल.
8 ओव्हरचा तो सामना असणार आहे. त्यानंतर दुसरा फेज सेमीफायनल नांदेड वॉरियर्स त्यांच्या विरोधामध्ये ताडोबा टायगर चंद्रपूरचा संघ. बॉलिंगसाठी सुनील पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल करायचे त्या मॅच मध्ये. टीम वाशिम ॲग्रो असोसिएशन संघाला 4 मात्र धावा. आणि क्रिकेटमध्ये 1 किंवा 2 धावेला फार महत्व आहे. जरूर 6 बॉल 4 ची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जरूर काही जर वेगळं झालं, काही करण्याचा प्रयत्न केला, अगदी जर असं म्हणण्यासारखं ते जादू जर झाली तर मजा येईल या मॅच मध्ये. विकेट आल्या, डॉट बॉल आले तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. 6 बॉल 4चं समीकरण आहे. एवढंही समीकरण सोपं नाही आहे असं म्हणतात क्रिकेटमध्ये. प्रत्येक धावेला महत्व. हो, पहिलाच बॉल इकडे जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती उडवलाय आणि बॉल बडूलायच्या पलीकडे षटकार ठोकलाय. इकडे जर पाहिलं तर गौरवने आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय आणि सेमी फायनल्स मध्ये आपल्या संघाला दाखल केलंय. गौरव लढला, गौरव भिडला आणि गौरवने सामना जिंकून दिलाय आपल्या संघासाठी. विजय संपादन करत असताना या क्वार्टर फायनल मध्ये टीम वाशिम ॲग्रो असोसिएशनचा संघ आणि उद्याच्या दिवसामध्ये सेमी फायनल्स मध्ये भिडताना पाहायला मिळेल नाशिक ॲग्रो क्रॉस संघासमोर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आपण अगोदर इकडे प्राइज